सरकार असेल किंवा विशेषतः अजित पवारांवर मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढलाय। त्यातच अजित पवार यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली आहे, तर इकडे मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी आता लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे। पाहूया त्याच संदर्भातला TV9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांसह महायुतीतले 2 आमदार आक्रमक झाल्यानंतर अजित पवार दिल्लीत आले। अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। या भेटीत धनंजय मुंडेंवरून चर्चा झाल्याची माहिती आहे। याआधी पंकजा मुंडे आणि बीडचे खासदार बजरंग सोनावणेंनीही शहांची भेट घेतली होती। पंकजांनी आपली सदिच्छा भेट म्हटलं असलं तरी सोनावणेंनी मात्र आपण सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून कारवाईची मागणी केल्याचं म्हटलं होतं। राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर मंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी लॉबिंग सुरू केली। मंत्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेऊन चर्चा केली। धनंजय मुंडेंनी प्रफुल्ल पटेलांचीही भेट घेतली, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसोबत मुंडेंनी फोनवरून चर्चा केली। विरोधकांसह स्वपक्षीय आणि मित्रपक्षांच्या आमदारांकडूनही मंत्री मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा मागितलाय। सुप्रिया सुळेंनी राजीनामा मागितलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी राजीनामा मागितला। संदीप क्षीरसागर यांनीही राजीनामा मागितला। बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनावणेंनीही मुंडेंचा राजीनामा मागितला। महायुतीचे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आक्रमक आहेत। भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनीही राजीनामा मागितलाय। भूमिका काय, यांना फुल सपोर्टेड भूमिका आहे। आकांची भूमिका फुल सपोर्टेड आहे। आकाला माहित नव्हतं का काय चाललंय जिल्ह्यामध्ये 5 वर्ष? आता सांगता काय? नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला। नैतिकता शिल्लक नाही त्यांच्याकडे, तर तुम्ही नैतिकता सांगायला। 2 दिवसांआधी मंत्री धनंजय मुंडे आणि अजित पवारांची 1 तास चर्चा झाली। त्यानंतर अजित पवार सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला आले। तिथे धनंजय मुंडेंवरून नेमकं काय करावं यावरून चर्चा झाल्याची माहिती आहे। चौकशी अहवालानंतर पुढचा निर्णय घेऊ असं दादा म्हणाल्याचं कळतंय। या भेटीगाठी वाढल्या असतानाच आकाचे काका म्हणणाऱ्या सुरेश धसांनीही अजित पवारांची भेट घेतली। त्या भेटीवरून जितेंद्र आव्हाडांनी धसांना अशा भेटी न करण्याचा सल्ला दिलाय। युद्ध सुरू असताना समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं, नाहीतर संशय येतो असं आव्हाड म्हणालेत। एखादी भूमिका घेतल्यानंतर आपल्या भूमिकेवर संशय घेतला जाणार नाही याचा प्रयत्न प्रत्येकाने करायचा असतो। जेव्हा युद्ध सुरू असतं तेव्हा समोरच्या सेनापतीला भेटायचं नसतं। राजकारण जरी असलं तरी उद्या जाऊन मी अगदी त्यांच्या घरीच जाऊन जेवलो तर माझ्या भूमिकेवर लोक संशय घेणार। तर राजीनाम्याच्या मागणीवरून सुरेश धसांनी U-टर्न ही घेतलाय। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा असं म्हणणारे धस आपण असं बोललोच नसल्याचं म्हणताय। धनंजय मुंडे साहेबांच्या अत्यंत जवळच्या आणि घरातल्या माणसांनी जे कृत्य केलेलं आहे ते कृत्य अतिशय भयावह आहे। आणि ते भयावह कृत्य जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही, जोपर्यंत त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत नैतिकतेचा एक नैतिकता म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा। तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मी कुठं? इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकरांनी बोचरी टीका केली। नैतिकतेने मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता असं म्हणत जानकरांनी पुरुष वैश्य अशी टीका केली। राजीनामा मागण्याची गरज काय? हे राज्य इतकं नैतिक होतं की कुणी म्हणजे अगदी विलासराव देशमुख असतील किंवा R.R. आबा असतील, एक चुकीचा शब्द सुद्धा त्यांच्यासाठी नीतिमत्तेसाठी कापी होता। यांनी तर रान बाजार मांडलाय। हे अनेक लोकांची इतके घाणेरडे आरोप, म्हणजे अशा पद्धतीनं, म्हणजे मला तर म्हणायचं आहे की पुरुष वेशी स्त्री वेशी असते मी पाहिलेलं आहे, पण पुरुष वेशी असू शकतो, तर या राज्यानं घ्यायचं काय? उत्तम जानकर वेश्याविषयामध्ये
त्या वेश्येला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जर आपापसातला राजकीय कुरगुडी, राजकीय विरोधक म्हणून अशी भाषा वापरणार असाल तर या विधानाचा मी जाहीर निषेध करते. आणि असे विधाने करणारे लोकप्रतिनिधी लायकीचे नाहीयेत, त्यांना त्यांच्या घरातनं संस्कार झालेले नाहीयेत किंवा ते शिकलेले नाहीयेत. प्रकाश झोतात येण्यासाठी शब्द वापरतात. नैतिकतेच्या आधारावर मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते. याआधी 4 मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांना आरोपांनंतर नैतिकतेतून राजीनामा द्यावा लागला होता. AR अंतुले कथित सिमेंट घोटाळ्यात राजीनामा. शिवाजीराव पाटील निलंगेकर मुलीच्या परीक्षेत 2 गुण वाढवल्याचा आरोप. मनोहर जोशी जावयाच्या भूखंड प्रकरणात आरोप. विलासराव देशमुख 26/11च्या हल्ल्यानंतर ताज हॉटेलमध्ये दिग्दर्शक रामगोपाल वर्माला नेणं भोवलं. अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्या प्रकरणात आरोपांनंतर राजीनामा दिला. तर RR पाटलांनीही दहशतवादी हल्ल्यानंतर बडे बडे देशों में छोटे छोटे हादसे होते हैं असं वक्तव्य केल्यानंतर राजीनामा दिला. अजित पवार सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला. एकनाथ खडसे भूखंड घोटाळा प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा. अनिल देशमुख गृहमंत्री असताना 100 कोटींच्या वसुलीचे आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला. संजय राठोड एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर राजीनामा दिला. मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत. त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे राजीनामे आहेत तेव्हा पक्षाने आदेश दिलाय किंवा त्या व्यक्तींनी स्वतःहून घेतलाय. ज्या वेळेला RR पाटलांचा राजीनामा होता त्यावेळेला त्यांनी दिला, पक्षाने सांगितला. त्यानंतर भुजबळांचे राजीनामे झाले, अजित पवार साहेबांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला आणि त्याच्यामुळे हा विषय पक्ष नेतृत्वाचा आदेश आणि स्वतः ज्यांच्यावर आरोप केलाय ते घेत असलेली भूमिका या 2 गोष्टींवरच आतापर्यंतचे राजीनामे झालेले आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात असताना अजित पवारांनी ठरवावं असं भाजपचे नेते म्हणतायत. तर स्वतः धनंजय मुंडे राजीनामा देण्याच्या तयारीत नाहीत. विनायक डावरुंगसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.